नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे या संकल्पनेतून साकार झालेल्या ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी भास्कर पोपळगट, टोपीवाला पुष्पा पार्क मनपा माध्यमिक शाळेतील शिक्षक आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 9वी भूगोल विषयातील प्रश्नोत्तरे व सराव याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत. कारण आपला अभ्यासक्रम जवळपास शिकून झालेला आहे. तर यामधील महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, ज्यामध्ये काही वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, काही मोठे प्रश्न असतील, यांचा सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. तर आज आपण भौगोलिक कारणे व सविस्तर उत्तरे, जी महत्त्वाची प्रश्न आहेत यातील, यांची आपण माहिती घेणार आहोत, सराव करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या इयत्ता 9वीतील 7व्या धड्यापासून 12व्या धड्यापर्यंत असणारे जे भौगोलिक कारणे आहेत आणि त्यामधील काही महत्त्वाची भौगोलिक कारणे यांचं स्पष्टीकरण आपण घेऊयात. बघा, भौगोलिक कारण आपलं 3 गुणांना आहे. 3 भौगोलिक कारणे येतात, त्यापैकी आपल्याला 2 भौगोलिक कारणे सोडवायचे असतात. गुण आहेत 6 गुण. तर आपण जर साधारणपणे या 6 प्रकरणामधील 7 ते 8 जर भौगोलिक कारणे जर चांगल्या पद्धतीने आपण पाठांतर केली किंवा समजून घेतली तर त्यापैकी 2 भौगोलिक कारणे आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो आणि आपल्याला त्याचे गुण हे मिळू शकतात. जर अशीच काही महत्त्वाची 7 ते 8 कारणं मी या ठिकाणी आता स्पष्ट करत आहे. पहिलं विधान आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे. कारण काय? तर बघा, आजचे मानवी जीवन हे खूप विश्वव्यापी झाले आहे. म्हणजेच काय की आजचा माणूस जो आहे तो फक्त आपल्या देशापुरता किंवा खेड्यापुरता मर्यादित नाही, तर तो प्रवासासाठी कुठेही या देशामधून त्या देशामध्ये किंवा देशांच्या सीमा पार करून तो फिरत असतो. म्हणून त्याच्यासाठी हे जगच एक खेडं झालं आहे. म्हणून म्हटलं की आजचा मानव जो आहे तो विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळे त्याला इतरत्र किंवा इतर देशामध्ये फिरण्याची, व्यापारासाठी किंवा इतर गोष्टींसाठी फिरण्याची गरज असते. म्हणून आजच्या जगात दळणवळण, वाहतूक, प्रवास आणि व्यापार अनेक पटीने देखील वाढलेला आहे. शिवाय हे दळणवळण, वाहतूक, प्रवास व व्यापार दूरदूरच्या देशांतही होत आहे. फक्त आपल्या देशापुरताच मर्यादित असा हा व्यापार आता राहिलेला नाही. आता ही बाजारपेठ जी आहे ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून आता ओळखली जाते. तर या दृष्टिकोनातून, व्यापाराच्या दृष्टिकोनातून प्रवास जो आहे तो प्रवास आपल्याला टाळता येत नाही. हा प्रवास जो असतो तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती आता व्हायला लागला आहे. म्हणून त्यामुळे या सर्वात उत्तम यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी तारीख व वार यात प्रवासामध्ये होणारा बदलातील जो गोंधळ आहे तो टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा महत्त्वाची ठरते. म्हणजेच काय, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की काही देश हे पूर्वेकडे देश आहे पृथ्वी गोलावरती, काही देश हे पश्चिम गोलार्धामध्ये आहेत. तर पूर्वेकडे असणारे देश यांची जे वेळा असतात त्या वेळा जराशा पश्चिमेकडे असणाऱ्या देशांपेक्षा पुढे असतात. मग जर आपण एखाद्या पूर्वेकडे, समजा भारतामधून आपण जर अमेरिकेमध्ये जायचं असेल आपल्याला, आणि आपण जर एखाद्या विशिष्ट वारी जर निघालो, आपण जर शनिवारी रात्री 1 वाजता जर निघालो आणि अमेरिकेमध्ये आपण 3-4 तासांचा प्रवास करून जर पोहोचलो तर कदाचित त्या ठिकाणी शुक्रवार असेल. म्हणजे आपण जर 12 तारखेला शनिवारी निघालो शनिवारी, तर कदाचित तिकडे गेल्यानंतर 11 तारीख असेल आणि वार हा शुक्रवार असेल. मग हा जो गोंधळ आहे, हा गोंधळ निघून जाण्यासाठी किंवा हा गोंधळ होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा ही महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळे जगातील वाहतुकीचे वेळापत्रक देखील योग्य पद्धतीने सांभाळले जाते आणि मग आंतरराष्ट्रीय वार रेषा तयार करून त्याचे काही नियम बनवून त्या नियमानुसार ही जी वाहतुकीचे वेळापत्रक जे असतं ते तयार केलं जातं. म्हणून आजच्या या युगामध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषा ही महत्त्वाची ठरत आहे. दुसरं कारण आहे, पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. असं का म्हटलं जातं? तर बघा, याचं कारण काय आहे. बघा, भूभागावरील एखाद्या ठिकाणी दिवसाची सुरुवात जर झाली असती तर त्या ठिकाणच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे कोणता दिवस धरायचा यावरून गोंधळ निर्माण झाला असता. म्हणजे ही जर आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे, जर दिवसाची सुरुवात आपण एखाद्या भूभागावरून ठरवला असता आणि रेषा जर असती मध्ये, तर एखाद्या रेषेच्या पलीकडे वेगळा वार आला असता आणि रेषेच्या पश्चिमेकडे दुसरा वार आला असता. म्हणून असा गोंधळ होऊ नये. समजा त्याच भूभागावर एखादं गाव असतं आणि त्या गावावरून जर ही आंतरराष्ट्रीय वार रेषा गेली असती तर त्या गावामध्ये आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या पूर्वेकडे वेगळा वार असता आणि पश्चिमेकडे वेगळा वार असता. मग हा गोंधळ होऊ नये म्हणून पॅसिफिक महासागरामधून ही वार रेषा गेलेली आहे आणि तिथूनच हा दिवस सुरू होतो, नवीन दिवस. पुढे हे टाळण्यासाठी काय केलं जातं, हा गोंधळ होऊ नये हा टाळण्यासाठी विशाल अशा पॅसिफिक महासागरावरून जाणाऱ्या
व 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखलेल्या आंतरराष्ट्रीय वार रेषेवर पृथ्वीवरील दिवस सुरू होतो व संपतो. तिथे सांगतो झालं तर ते संपतो आहे. म्हणजे पहिला दिवस संपतो आणि दुसरा दिवस त्या ठिकाणी सुरू होतो. का तिथूनच का? कारण पॅसिफिक महासागरामध्ये रहिवासी वस्ती नाही, त्यामुळे मग तिथे तो गोंधळ होणार नाही. जर भूभागावरून जर ती वार रेषा नेली असती तर तो गोंधळ वाराचा झाला असता. कोणता वार पकडायचा पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे हा गोंधळ झाला असता. म्हणून शक्यतो आंतरराष्ट्रीय वार रेषा किंवा हा दिवस आहे पृथ्वीवरचा तो हा पॅसिफिक महासागरावरती सुरू होतो आणि संपतो. बघा थोडक्यात काय तर पृथ्वीवरील नवीन दिवस हा पॅसिफिक महासागरामध्ये सुरू होतो. तिसरं कारण आहे तिसरं विधान आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून गेलेली नाही. भूभाग जमिनीच्या भागावरून आंतरराष्ट्रीय वार रेषा गेलेली नाही, ती पाण्यावरून गेलेली आहे. असं का केलेलं आहे? तर बघा आंतरराष्ट्रीय वार रेषा भूभागावरून जर गेली असती तर या भागातील रेषेच्या पश्चिमेकडे एक वार आला असता आणि एक तारीख आली असती, तर पूर्वेकडे त्याच्या मागची तारीख व वार अशी परिस्थिती उद्भवली असती. जर एखाद्या भूभागावरून ही आंतरराष्ट्रीय वार रेषा गेली असती तर पश्चिमेकडे एक वार आणि एक तारीख असती, पूर्वेकडे मात्र दुसरी त्याच्या मागची तारीख आणि मागचा वार आला असता. मग हा गोंधळ निर्माण झाला असता. त्याचबरोबर शिवाय ही रेषा काल्पनिक असल्याने भूभागावरती नक्की केव्हा ओलांडली गेली ते देखील समजलं नसतं. आणि त्याचबरोबर तेथे नक्की कोणता वार व तारीख चालू आहे हे समजणे देखील फार कठीण झाले असते. कारण ही रेषा काल्पनिक आहे, ती काय आखलेली नाही. त्यामुळे ही आंतरराष्ट्रीय वार रेषा केव्हा ओलांडली गेली जर ती जमिनीवरून असती तर ती कधी ओलांडली गेली आहे, कोणता वार आणि कोणती तारीख देते आहे हे समजणं फार कठीण झालं असतं. म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा ही कोणत्याही भूभागावरून गेलेली नाही. अजून तिसरं कारण आहे याचं की हा सर्व गोंधळ टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय वार रेषा ही भूभागावरून न नेता पूर्णपणे समुद्रावरून नेलेली आहे. पुढचं भौगोलिक विधान आहे अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. अगोदरची भौगोलिक कारणे आपण 3 जे बघितली ती 7व्या प्रकरणामधील आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा या प्रकरणामधील आहेत. आता हे जे आहे कारण हे दुसऱ्या प्रकरणामध्ये अर्थव्यवस्थेचे प्रकरण आहे त्यामधील हे कारण आहे. बघा अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते. उत्तर बघा उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंब प्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो. म्हणजे काय? एखाद्या घरातील जी व्यक्ती असते कुटुंब प्रमुख जो असतो तो घरातील सर्व व्यवहार बघत असतो. त्याला काय करावं लागतं? घरामध्ये येणारं जे वेगवेगळ्या मार्गाने येणारं जे उत्पन्न आहे, जे पैसे आहेत, इन्कम जे आहे ते इन्कम, तो उत्पन्न आणि त्यावर होणारा खर्च यांचं व्यवस्थापन, यांचा ताळमेळ त्याला बसवावा लागतो. म्हणजे समजा महिन्यामध्ये आपला एवढे पैसे येणार त्यांना माहीत असतं आणि या महिन्यामध्ये आपला एवढा खर्च करायचा आहे किंवा कधीच अचानकपणे जर काही वेगळा खर्च आला तर ते सर्व त्याचं व्यवस्थापन, त्याचा खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ त्या व्यक्तीला बसवावा लागतो. शिवाय येणाऱ्या उत्पन्नामध्ये कोणत्या गोष्टींना आपण जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे, महत्त्वाच्या गोष्टींना, समजा रोजचा उदरनिर्वाह असेल, कपडे असतील, शिक्षण असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमधून त्यांना कोणत्या गोष्टींना अगोदर प्राधान्यक्रम द्यायचा हे देखील त्या व्यक्तीला ठरवावं लागतं. तसेच कुटुंबाच्या का असं करावं लागतं? कारण उत्पन्न हे मर्यादित असतं परंतु कुटुंबाच्या गरजा मात्र अमर्याद असतात आणि या गरजा ज्या अमर्यादित गरजा असतात त्यांना भागवण्याची जी उत्पन्नाची साधनं असतात ती मात्र मर्यादित असतात. पण ही उत्पन्नाची साधनं मर्यादित असल्यामुळे त्या मर्यादित अशा उत्पन्नामध्ये त्या व्यक्तीला सर्व गरजा पूर्ण करायच्या असतात परंतु ते करत असताना त्यांना महत्त्वाच्या गोष्टींना आधी प्राधान्य देणं गरजेचं असतं. मग असं महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत असताना इतर गोष्टी करणे हे जे व्यवस्थापन आहे किंवा हा जो ताळमेळ आहे तो ताळमेळ बसवण्याचं काम जे आहे ते छोट्या असणाऱ्या कुटुंबामध्ये देखील होत असतं. मग हीच बाब अगदी राज्यस्तरावरती, देशस्तरावरती किंवा जागतिक स्तरावरती सुद्धा होते. पुढे बघा उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजेच कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते. म्हणजेच काय बघा, ज्यावेळी तो घरातील व्यक्ती हा उत्पन्न खर्चाचा ताळमेळ बसवत असतो, जरी तो कुठल्याही नियमाचा आधार न घेता किंवा कुठल्याही लिखित स्वरूपात ते न करता स्वतःच्या मनामध्ये विचार करून तो हे सर्व गोष्टी करत असतो किंवा
ती सवय झालेली आहे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवण्याची कुटुंबामध्येच. या प्रक्रियेला कौटुंबिक व्यवस्थापन असं म्हणतात. हे जे अर्थाच्या म्हणजे पैशांच्या बाबतीत हे जे व्यवस्थापन केलं जातं त्याला कौटुंबिक व्यवस्थापन असं म्हणतात. म्हणून कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र यामध्ये बरंचसं साधर्म्य आहे, साम्य आहे. त्याचबरोबर याची प्रचिती गाव किंवा शहर यांचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यामधून येते. त्यास आर्थिक व्यवस्थापन असे म्हणतात. म्हणजे जसं कुटुंबामध्ये या उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवला जातो, अगदी त्याच पद्धतीने गावाच्या पातळीवरती देखील गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये येणारं उत्पन्न आणि होणारा खर्च, जिल्हा पातळीवरती, राज्य पातळीवरती, देश पातळीवरती देखील अशाच पद्धतीने उत्पन्न व खर्च यांचं व्यवस्थापन हे कोणकोणत्या नियमांच्या आधारे कोणकोणत्या माध्यमातून केलं जाईल जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न केला जातो. म्हणून कुटुंबाप्रमाणेच या पातळीवरती देश पातळीवरती देखील या पैशांचं उत्पन्न आणि खर्चाचं व्यवस्थापन होत असतं. म्हणून म्हटलं जातं की अर्थव्यवस्थेची सुरुवात ही कुटुंबापासून म्हणजेच घरापासून होत असते. पुढचं विधान आहे, पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. कसा मिळतो बघा. कारण पर्यटन म्हणजे काय, आता आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा मनोरंजनासाठी, आनंद मिळण्यासाठी किंवा आपल्याला एक विरंगुळा म्हणून जेव्हा आपण प्रवास करत असतो, तिथे राहण्याच्या ज्या सुविधा आहेत त्यांचा उपभोग घेत असतो, इतर हॉटेल व्यवसाय, उपाहारगृह यांचे या ज्या सेवा आहेत त्यांचा आपण उपभोग घेत असतो, त्या मोबदल्यात आपण पैसा देतो. या प्रक्रियेला पर्यटन असं म्हणतात. मग जेव्हा ही प्रक्रिया आपण करत असतो, फिरणे ज्याला आपण म्हणतो, किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या सेवेंचा, वस्तूंचा उपभोग घेणे आणि त्या मोबदल्यात त्यांना पैसे देणे, पैशाच्या मोबदल्यामध्ये आपण हे सर्व करत असतो. हे जेव्हा ही प्रक्रिया जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला होतं काय, हे जी दुकाने आहेत, वाहतूक सेवा आहे, उपहारगृहे, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार, बँकिंग इत्यादी सेवांच्या गरजा त्या ठिकाणी निर्माण होत असतात. कारण जेव्हा पर्यटक त्या ठिकाणी जातात तेव्हा पर्यटकांना या सर्व सुविधा तिथे असणं गरजेचं असतं. तिथे दुकाने असणे महत्त्वाचं आहे, तिथे उपहारगृह म्हणजे हॉटेल्स असणं महत्त्वाचं आहे, राहण्याच्या सुविधा असणं महत्त्वाचं आहे. या सर्व सुविधा पर्यटकांसाठी तिथे निर्माण केलेल्या असतात. मग या सुविधा त्या स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी निर्माण केलेल्या असतात. मग स्थानिक लोकांना या सुविधा देताना त्या मोबदल्यामध्ये त्यांना पर्यटकांकडून पैसे मिळतात. बरोबर. म्हणजेच त्या ठिकाणी काय झालंय, त्या स्थानिक लोकांना या माध्यमातून, पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना उत्पन्न मिळायला लागलं, म्हणजेच त्यांना रोजगार मिळायला लागला. कोणी हॉटेल व्यवसाय केला असेल सुरू, किंवा कोणी इतर काही व्यवसाय सेवा सुरू केल्या असेल, वाहतुकीच्या सुरू केल्या असेल, त्या माध्यमातून त्या लोकांना पैसे मिळतात, म्हणजेच त्यांचं उत्पन्न सुरू झालं. मग पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना मिळणारा हा एक प्रकारचा मोठा रोजगारच आहे. पुढे पर्यटकांना विविध सेवा पुरवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. काही लोक गाईड्सचे काम करतात, स्थानिक जे लोक असतात त्या ठिकाणी लोकांना त्यांना रोजगाराच्या संधी आपोआप त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. अशा प्रकारे स्थानिक लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत असतो. म्हणून म्हणतात पर्यटकांमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. पुढचं विधान आहे, अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक शास्त्र म्हणजेच काय, म्हणजे थोडक्यात मानवाशी संबंधित असणारे सर्व शास्त्र जे असतात त्यांना सामाजिक शास्त्र असं म्हणतात. मग अर्थशास्त्र हे देखील कसं सामाजिक शास्त्र आहे, तर बघा, सामाजिक शास्त्रामध्ये विविध मानवी व्यवहारांचा अभ्यास करण्यात येतो. कुठलंही सामाजिक शास्त्र असो, इतिहास असू द्यात, राज्यशास्त्र असू द्यात किंवा समाजशास्त्र असू द्यात, अशी जी सामाजिक शास्त्र असू द्यात, भूगोल असू द्यात, ही जी सर्व सामाजिक शास्त्र आहेत त्यामध्ये मानव आणि मानवाशी संबंधित असणाऱ्या क्रिया यांचा अभ्यास या सर्व सामाजिक शास्त्रांमध्ये केला जातो. आपण जर इतिहास बघितला तर इतिहास हा सर्व संपूर्णतः मानवाशी संबंधित आहे. मानवाशी संबंधित सगळं घडून गेलेल्या सर्व ज्या घटना असतात त्या सर्व इतिहासामध्ये असतात. भूगोलाचा जरी आपण विचार केला तर काही प्राकृतिक भूगोल हा जर भाग आपण सोडला तर मानवी भूगोल म्हणजे लोकसंख्या असेल, अशी जे प्रकरणं आपल्याला सध्या आहेत लोकसंख्येच्या सारखी, ही सर्व मानवाशी संबंधित आहेत. म्हणजे थोडक्यात काय, मानव आणि मानवाशी संबंधित असणाऱ्या सर्व क्रियांचा अभ्यास करणारे जे शास्त्र असतात त्यांना सामाजिक शास्त्र असं म्हणतात. म्हणून म्हटले बघा, सामाजिक शास्त्रामध्ये मानवाच्या विविध व्यवहारांचा अभ्यास करण्यात येतो. मग अर्थशास्त्रामध्ये कसं, अर्थशास्त्रामध्ये मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास करण्यात येतो. बघा, मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो. आता आर्थिक व्यवहार म्हणजेच काय, म्हणजेच मानवाचं उत्पन्न आणि खर्च किंवा मानवाच्या पैशाशी संबंधित असणारे जे व्यवहार असतात त्यांना आर्थिक व्यवहार असं म्हणतात. मग तो व्यापार असू द्यात किंवा वस्तू विकणे असू द्या, सेवा विकणे असू द्या, सेवा देणे असू द्या, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आर्थिक बाबीशी संबंधित आहेत. या सर्व क्रिया मानव करत असतो.
म्हणजेच आणि या सर्व क्रियांचा, या सर्व आर्थिक क्रियांचा अभ्यास जो आहे तो अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्र असं म्हणण्यात येतं. बघा पुढे, शेती असेल, व्यवसाय, वित्तपुरवठा, प्रशासन व कायदा आणि दैनंदिन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग मानवाकडून आपोआप केला जातो, नकळतपणे केला जातो. बँकिंगमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा अर्थशास्त्रामधील नियम आपण त्या ठिकाणी आपोआप पाळत असतो. किंवा आपण जेव्हा शेती करतो, शेतीमध्ये असणारं जे उत्पादन आहे ते जेव्हा आपण बाजारामध्ये जाऊन विकतो, तर त्यावेळेला देखील आपण अर्थशास्त्रामध्ये असलेले विविध नियम आपण नकळतपणे पाळत असतो. व्यवसाय असतील वेगवेगळ्या प्रकारचे, वित्तपुरवठा म्हणजे बँका असतील, प्रशासन, कायदा, या सर्व दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या कामामध्ये सुद्धा देखील आपण अर्थशास्त्रातील नियम आणि कायदे आपण नकळतपणे पाळत असतो. आणि या सर्व गोष्टींचा, या मानवाच्या क्रियांचा अभ्यास हा अर्थशास्त्रामध्ये आपोआप केला जातो. पुढे बघा, मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा मानवाची जी सामाजिक प्रगती होत असते त्यावेळेला अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण कामगिरी अर्थशास्त्र त्यामध्ये बजावत असतं. अर्थशास्त्रामधून आपल्याला अनेक मानवाच्या सामाजिक क्रिया या कशा चुकीच्या किंवा कशा बरोबर आहेत किंवा काय केल्याने आपण आपली आर्थिक प्रगती होईल हे आपल्याला अर्थशास्त्रामुळे समजत असतं. आणि हे मानवाशी संबंधित आहे आणि मानव हा एक समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र मानले जाते. त्याचबरोबर बघा, म्हणून म्हटलं की या कारणास्तव अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे. पुढचं विधान आहे, जाहिरात करताना योग्य नीतिनियमांचे पालन करणे आवश्यक असते. जेव्हा एखादा व्यापार असतो तर त्या व्यापारामध्ये किंवा उद्योगधंदे असतात, त्या उद्योगधंद्यामध्ये होणारं जे उत्पादन आहे वस्तूंचं त्या किंवा सेवेचं, या उत्पादनांची जाहिरात करणं महत्त्वाचं असतं. किंवा सेवा देत असताना त्या सेवेची कशा पद्धती सेवा आहे याची जाहिरात करणं देखील महत्त्वाचं असतं. परंतु ही जाहिरात करताना मात्र आपण बघतो की कधी कधी चुकीच्या माध्यमांचा किंवा चुकीच्या प्रकारे ती जाहिरात केली जाते. मग या जाहिरातीमध्ये काही नीती नियम पाळणे आवश्यक असतं. म्हणून पण का आवश्यक आहे हे नीतिनियम पालन करणे, तर त्याचं कारण बघा, का जाहिरात करताना योग्य नीतिनियमांचे पालन करणे का आवश्यक असते. तर बघा, पहिलं कारण आहे, अनेक उत्पादनं संस्थांची विपणन यंत्रणा उत्पादनांची खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण जाहिरात करून ग्राहकांची फसवणूक करतात. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जे उत्पादन असतं त्या उत्पादनाची जेवढी गुणवत्ता आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त गुणवत्ता त्याची चांगली आहे, अशी अतिशयोक्तीपूर्ण जाहिरात आपल्याला बघायला टी व्हीवरती पाहायला आपल्याला मिळते. मग ती जाहिरात पाहून लोक ती वस्तू खरेदी करतात. परंतु जसं जाहिरातीमध्ये दाखवले तसा रिझल्ट किंवा तसे परिणाम, चांगले परिणाम मात्र त्या वस्तूचे आपल्याला वास्तविक जीवनामध्ये पाहायला मिळत नाही. मग त्यावेळेला काय होतं, त्यावेळेला ग्राहकांची जाहिरातीमुळे फसवणूक झाली असं होतं. म्हणून अशी फसवणूक होऊ नये किंवा खोटी, फसवी अशी जाहिरात ती नसावी, जेणेकरून ग्राहकांचं त्यामुळे नुकसान होईल किंवा फसवणूक होईल, अशी ती नसावी जेणेकरून ग्राहकांचा त्यात तोटा होईल. म्हणून जाहिरात जी आहे तिथे योग्य नीतिनियमांचं पालन करूनच बनवली पाहिजे. योग्य माहिती त्या वस्तूची जाहिरातीमध्ये असायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सांगण्याऐवजी स्पर्धकाच्या उत्पादनातील दोष सांगण्यावर भर दिला जातो. जाहिरातीमध्ये अनेकदा काय केलं जातं, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता किती आहे हे न सांगता जे स्पर्धक या आपल्या उत्पादनाबरोबरचे जे स्पर्धक आहेत त्यांची जे उत्पादन आहे किंवा त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या कशा खराब आहेत किंवा त्या कशा चांगल्या नाहीत, त्याच्यातील कसे दोष आहेत त्याच्यामध्ये, हेच सांगण्याचा प्रयत्न जाहिरातीमधून केला जातो. आणि मग यामध्ये काय होतं, यामुळे सामाजिक वातावरण किंवा सामाजिक वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे असं न करता त्यामधील इतर वस्तूंमधील दोष न सांगता, स्पर्धकाच्या वस्तूंमधील दोष न सांगता आपली जी गुणवत्ता आहे ती कशी आहे याचं वास्तविक जे दर्शन आहे ते जाहिरातीमध्ये असायला पाहिजे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या जाहिराती करून उत्पादन संस्थांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. असं विश्वासार्हता का गमावली, कारण जाहिरातीमध्ये अतिशयोक्तीपूर्ण किंवा आमची वस्तू ही अतिशय गुणवत्तापूर्ण आहे असं दाखवलं जातं. परंतु प्रत्यक्षात मात्र ती जेव्हा वापरत असतो ग्राहक त्यावेळेला मात्र ती त्या गुणवत्तेची नसते, अतिशय कमी गुणवत्तेची कदाचित ती वस्तू आपल्याला त्यावेळेला वास्तविक जीवनात पाहायला मिळते. मग आपोआप काय होतं, जाहिरातीमध्ये दाखवलेलं एक असतं आणि वास्तविक जीवनामध्ये ती वस्तू वापरताना एक वेगळा परिणाम किंवा वेगळा त्या वस्तूचा आपल्याला रिझल्ट मिळतो. त्यामुळे आपल्याला त्या वस्तूवरती किंवा त्या कंपनीवरती आपल्याला विश्वास राहत नाही. मग हे का झालं, कारण ती जाहिरात फसवी होती, जाहिरात आकर्षक पद्धतीने बनवली होती, जाहिरात ही अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने बनवली होती आणि जशी ती बनवली तसं मात्र ती वस्तू नाही. त्यामुळे त्या कंपनीवरचा विश्वास जो आहे तो विश्वास ग्राहकांच्या मनात राहत नाही, विश्वासार्हता त्या वस्तूची निघून जाते.
ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी जाहिरात करताना योग्य नीतिनियमांचे पालन करणे आवश्यक ठरते. म्हणून जशी ती वस्तू आहे, ज्या पद्धतीची आहे, ज्या गुणवत्तेची आहे, अगदी तशी जाहिरात जर आपण दिली कदाचित, तर ग्राहकांचा विश्वास त्या वस्तूवरती आपोआप तयार होईल. म्हणून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी, ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी, किंवा इतर स्पर्धकांच्या वस्तू या खराब आहेत, त्या चांगल्या नाहीत, असं वाद निर्माण करण्यापेक्षा योग्य नीतिनियमांचे पालन करून जाहिरात करणं हे आवश्यक असतं. पुढचं, आता हे झाली भौगोलिक कारणे, महत्त्वाची भौगोलिक कारणे. आपण आता यामध्ये काही 6-7 भौगोलिक कारणे आपण महत्त्वाची जी बघितलेली आहेत. 3 मार्कांना एक भौगोलिक कारण हे 3 मार्कांना असतं. 3 भौगोलिक कारणे येतात, त्यापैकी आपल्याला 2 भौगोलिक कारणे लिहायची असतात. एकूण गुण असतात 6. आता पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, मोठा तो आहे सविस्तर उत्तरे लिहा. या 6 प्रकरणावरती असणारी जी महत्त्वाची सविस्तर उत्तरे, प्रश्न आणि त्यांची उत्तरे मी या ठिकाणी घेतलेली आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या बाबी आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत. आखताना हा शब्द इथे राहिला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा तयार करताना किंवा आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात. उत्तर आहे बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषेवर पृथ्वीवरील नवीन वार व तारीख सुरू होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा जिथे असते तिथे एक वार संपतो आणि नवीन वार आणि नवीन तारीख सुरू होत असते. मग या रेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो त्याच्या मागचा दिवस त्या रेषेच्या पूर्वेकडे असतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा ज्या ठिकाणी असेल त्या आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडे जो दिवस असतो तो त्याच्या मागचा वार आणि त्याच्या मागची तारीख ही आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे असते. मग बघा, त्यामुळे काय केलं जातं, 180 अंश रेखावृत्ताची काही देशात 180 अंश रेखावृत्त जे आहे ते काही देशामध्ये जमिनीवरून पण जातं. त्यामुळे ही रेषा जर आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्तावरून फिरली असती तर एकाच देशामध्ये किंवा एकाच भूप्रदेशामध्ये 2 वेगळे वार किंवा 2 वेगळ्या तारखा असा गोंधळ निर्माण झाला असता. म्हणजे भूभागावरून जर ही 180 अंश असणारी जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे ती जर भूभागावरून गेली असती तर त्यावेळेला मात्र त्या भूभागावरती किंवा त्या देशामध्ये एका बाजूला एक वेगळा वार असता किंवा वेगळी तारीख असती आणि दुसऱ्या बाजूला वेगळा वार आणि दुसरी तारीख असती. म्हणून गोंधळ निर्माण झाला असता. म्हणून त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आखताना संपूर्णतः समुद्रातून जावी ही प्रमुख बाब लक्षात घेतलेली आहे. म्हणजे 180 अंश जी रेखावृत्त रेषा आहे ती सरळ आहे अगदी, पण ती सरळ असताना ती काही भूभागावरून पण गेलेली आहे. पण आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना मात्र 180 अंश जशी ती रेखावृत्त गेलं अगदी तसंच न नेता थोडीशी पूर्वेकडे थोडीशी पश्चिमेकडे अशी ती समुद्रातून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून म्हटले बघा, त्याचप्रमाणे एकाच देशांचा बेटांचा समूह हा सुद्धा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूस असावा ही बाबही विचारात घेतली जाते. म्हणजे एखादा समजा बेटांचा समूह जर त्या समुद्रामध्ये असेल तर त्याच्यामधून आंतरराष्ट्रीय वाररेषा नेलेली नाही तर ती वळवली पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे आणि तो बेटांचा समूह फक्त पश्चिमेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या एकाच बाजूला कुठेतरी असावा, एकतर तो पश्चिमेकडे असावा किंवा पूर्वेकडे असावा. अशा पद्धतीने विचारात घेऊन ती आंतरराष्ट्रीय वाररेषा तयार केलेली आहे. म्हणून त्यामुळेच 180 अंश रेखावृत्ताला अनुसरून आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना ती रेषा काही प्रसंगी पूर्वेकडे किंवा काही प्रसंगी पश्चिमेकडे वळवण्यात आलेली आहे. या सर्व बाबींचा विचार करून ही आंतरराष्ट्रीय वाररेषा तयार केलेली आहे किंवा आखलेली आहे. दुसरा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल. बघा, आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना आता आंतरराष्ट्रीय वाररेषा कशासाठी आहे, हा वारांचा गोंधळ किंवा हा तारखेचा गोंधळ होऊ नये यासाठीच आहे. मग जेव्हा आंतरराष्ट्रीय वाररेषा ही ओलांडली जाते विमानाचा प्रवास करत असताना किंवा इतर प्रवास करत असताना जेव्हा ही ओलांडली जाते त्यावेळेला आपल्याला काही नियम पाळावे लागतात. म्हणजे वारांच्या आणि तारखेच्या बाबतीत आपल्याला काही नियम पाळावे लागतात. तर ते कोणते बघा दिले. पहिला आहे, पूर्वेकडे जर प्रवास आपण करत असेल म्हणजे आपण जर पूर्वेकडे प्रवास करीत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा जर आपण ओलांडली तर आहे तोच वार व जो वार आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख आपण ग्राह्य धरू. म्हणजे आपण जर पूर्वेकडे प्रवास करतो, पश्चिमेकडून जर पूर्वेकडे आपण प्रवास करत असेल तर जो वार आत्ता आहे त्या वाराचा व तारखेच्या मागचा वार व मागची तारीख आपल्याला ग्राह्य धरावी लागते. हा बदल आपल्याला करावा लागतो. जर आपण हा प्रवास उलटा करत असू म्हणजे आपण जर पूर्वेकडून पश्चिमेकडे जर प्रवास करत असू आणि जर आंतरराष्ट्रीय वाररेषा जर आपण ओलांडली तर आपल्याला त्या वार व तारखेच्या पुढचा वार
व पुढची तारीख आपल्याला ग्राह्य धरावी लागते. म्हणजे समजा आज आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतोय आणि पूर्वेकडून निघताना समजा शनिवार आहे आणि 12 तारीख आहे, आणि जर आपण पश्चिमेकडे ओलांडल्यानंतर वारशा ओलांडली पश्चिमेकडे गेलो तर आपल्याला रविवार आणि 13 तारीख पकडावी लागते, ती आपला ग्राह्य धरावी लागते. असा बदल आपल्याला आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना करावा लागतो. पुढे आहे प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे, स्पष्ट करा. 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात. एक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला अर्थव्यवस्था, या 3 अर्थव्यवस्था समजून घेताना आपल्याला उत्पादन साधनं म्हणजे काय? उत्पादन साधनं म्हणजे अशा वस्तू किंवा सेवा ज्यामधून उत्पादन निर्माण होतं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला साखर तयार करायची, तर साखरेसाठी लागणारी जी उत्पादन साधनं आहे ती कोणकोणती? ऊस, यंत्रसामग्री, कारखान्यामध्ये असणारं मनुष्यबळ, पाणी, रसायनं वेगवेगळी, लाईट, जमीन, ही आहेत साखर बनवण्यासाठी लागणारी उत्पादनाची साधनं. मग ही जी उत्पादन साधनं आहे, ज्या उत्पादन साधनांचा वापर करून उत्पादन तयार केलं जातं आणि उत्पादन तयार झाल्यानंतर ते विकल्यानंतर उत्पन्न मिळतं, बरोबर? म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय आहे? उत्पादनाची साधनं महत्त्वाची आहेत. ही उत्पादनाची साधनं कुणाच्या मालकीची आहेत आणि त्या उत्पादन साधनाचा वापर कसा करायचा, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, याचा संपूर्णतः अधिकार कुणाचा आहे, त्यानुसार अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. उदाहरणार्थ समजा उत्पादन साधनांची मालकी ही तर एखाद्या खाजगी व्यक्तीची असेल तर ती भांडवलशाही अर्थव्यवस्था, उत्पादन साधनांची मालकी ही शासनाची असेल तर ती समाजवादी अर्थव्यवस्था, आणि उत्पादन साधनांची मालकी ही महत्त्वाची जर काही प्रमाणात शासनाची आणि काही प्रमाणात खाजगी व्यक्तीची असेल तर ती अर्थव्यवस्था असते मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था. अशी मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था भारतामध्ये आहे का? बघा, कारण भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचं सह अस्तित्व आहे. म्हणजे थोडक्यात काय, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था सुद्धा काही प्रमाणात आहे आणि काही प्रमाणात समाजवादी अर्थव्यवस्था सुद्धा आहे. दोन्ही एकत्र आहेत. असं का? बघा, भारतात उत्पादन साधनांची मालकी व व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा खाजगी उद्योजकांना पण आहे आणि सरकार यांना सुद्धा यांच्यामध्ये तो जो अधिकार आहे तो विभागलेला आहे. खाजगी क्षेत्रामध्ये जे भांडवलदार असतात किंवा उद्योजक जे असतात ते काय करतात? खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये असणारे जे उद्योगधंदे असतात त्यामधून नफा प्राप्ती होते, तर सामाजिक क्षेत्रामधून असणारे जे उत्पन्न असतं किंवा उत्पादन जे असतं ते मात्र समाजाच्या कल्याणासाठी असतं. अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेतील वैशिष्ट्ये भारतामध्ये आढळून येतात. म्हणून असे म्हटले जाते की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र स्वरूपाची आहे. आता आपण जर विचार केला तर भारतामध्ये महत्त्वाची जी क्षेत्रं असतात, म्हणजे उदाहरणार्थ रेल्वे असेल, संरक्षण असेल, पोस्ट असेल, अशी महत्त्वाची जी क्षेत्रं आहेत ती भारतामध्ये शासनाच्या ताब्यात आहे. त्यांच्यावर पूर्णतः मालकी ही शासकीय मालकी आहे, म्हणजे सरकारची मालकी आहे. आणि जी शासनाच्या दृष्टीने जी कमी महत्त्वाची क्षेत्र किंवा उद्योगधंदे असतात, गाड्या बनवणे, पेन बनवणे, सायकल बनवणे यासारखी जी क्षेत्रं असतात ती मात्र भारतामध्ये खाजगी उद्योजकांकडे आहे. म्हणून भारतामध्ये आपल्याला मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट करा. बघा, यासाठी आपला काय करावं लागेल? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे आहे त्यानुसार. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेल्या देशात उत्पादनांच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन करण्याचा अधिकार हा पूर्णतः खाजगी व्यक्तीकडे असतो. इथे या ठिकाणी उत्पादन साधनं महत्त्वाची आहेत. उत्पादन साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोण करतं त्यानुसार अर्थव्यवस्था बनते. मग या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? उत्पादन साधनांची मालकी व त्या उत्पादन साधनांचा व्यवस्थापन करण्याचा अधिकार, ती कशी वापरायची याचा संपूर्णतः जो अधिकार असतो तो खाजगी व्यक्तीकडे असतो किंवा त्यालाच भांडवलदार असं म्हणतात, भांडवलदाराकडे असतो. मग त्या ठिकाणी काय केलं जातं? जर उत्पादन साधनांची मालकी जर पूर्णतः भांडवलदारांची असेल किंवा खाजगी व्यक्तीची असेल तर आपोआपच काय होणार आहे? उत्पादन क्षेत्रावरती सरकारचं नियंत्रण नसतं, पूर्णतः नियंत्रण हे खाजगी व्यक्तींचं असतं. म्हणून म्हटले बघा, त्यामुळे अधिकाधिक नफा प्राप्तीसाठी उत्पादन कार्य करण्यात येते, सामाजिक कल्याण दुर्लक्षित राहते. जर समजा उत्पादन साधनांची मालकी पूर्णतः खाजगी व्यक्तींची असेल तर तो खाजगी व्यक्ती काय विचार करेल की मला जास्तीत जास्त नफा कसा प्राप्त होईल अशाच पद्धतीने मी उत्पादन करेल किंवा अशाच पद्धतीने मी हे उत्पादन साधनांचा वापर करेल, सामाजिक कल्याणाकडे तो दुर्लक्ष करेल. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये अधिकाधिक नफा कमावणे, कमाल नफा कमावणे हा उद्देश असतो.
ही अशी अर्थव्यवस्था कुठे आहे? अमेरिकेमध्ये, त्यानंतर जर्मनीमध्ये, जपानमध्ये, या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न आहे अर्थव्यवस्थेची कार्यालय. कुठल्याही प्रकारची अर्थव्यवस्था असू द्या, मग ती मिश्र असू द्या, भांडवलशाही अर्थव्यवस्था असेल किंवा समाजवादी अर्थव्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असू द्या. पण अर्थव्यवस्थेची साधारणपणे समान काही कार्य आहे. ती समान कार्य कोणती? तर पहिलं आहे कोणत्या वस्तूचे किती उत्पादन करायचे या संबंधीचे निर्णय घेणे. उत्पादन साधनांचा वापर करून कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं किंवा त्या वस्तूचं उत्पादन किती करायचं यांचा संपूर्णतः निर्णय घेण्याची जी जबाबदारी किंवा कार्य जे असतं ते अर्थव्यवस्थेमध्येच असतं. अर्थव्यवस्थेलाच करावे लागतं. कुठल्याही प्रकारची असू द्या ती अर्थव्यवस्था. भांडवलशाहीमध्ये भांडवलदाराला ते ठरवावं लागतं कारण ती भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये शासनाला ठरवावं लागतं आणि मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणात काही उद्योग क्षेत्रामध्ये हे भांडवलदार ठरवतात आणि महत्त्वाच्या उद्योग क्षेत्रामध्ये हे शासन ठरवतं. पण सामान्यतः जे समान जे कार्य आहे त्यामध्ये किती उत्पादन करायचं आणि कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं हे ठरवण्याचं जे कार्य किंवा हे जे अधिकार आहे हे अर्थव्यवस्थेला करावा लागतो. पुढचं आहे उत्पादन कोणासाठी करायचे याबाबतचे निर्णय घेणे. आता उत्पादन कोणासाठी करायचे हा प्रश्न कसा निर्माण झाला? कारण उत्पादनाची साधनं ही मर्यादित आहेत. जर उत्पादन साधनं ही अमर्याद असती, खूप असती, तर मग सर्वांसाठी उत्पादन करणं हे आपोआपच योग्य ठरलं असतं. परंतु मर्यादित उत्पादन साधनांचा वापर करून नक्की कोणासाठी उत्पादन करायचं हे देखील अर्थव्यवस्थेला ठरवावं लागतं. पुढचं कार्य आहे कमीत कमी खर्चात ते करतात झाले खर्चात म्हणजेच जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन कार्य हाती घेणे. म्हणजे कमीत कमी खर्च करायचा. उत्पादन करत असताना खर्च कमीत कमी करायचा जेणेकरून त्या वस्तूचं किंमत ही कमी राहील. जास्तीत जास्त काटकसर करायची आणि मग उत्पादन कार्य करण्याचं जे कार्य आहे ते कसं करायचं हे सर्व हे अर्थव्यवस्थेमध्ये ठरवलेलं असतं जेणेकरून त्या वस्तूची जी किंमत आहे ती सामान्य लोकांना परवडेल किंवा सर्वांना ती वस्तू विकत घेता येईल अशा पद्धतीने त्याची किंमत राहील. जास्तीत जास्त किंमत राहील. कशामुळे? कारण त्या वस्तूचं उत्पादन करत असताना त्या काटकसर करणं गरजेचं असतं किंवा कमीत कमी खर्चात ते वस्तू तयार करणं आवश्यक असतं. त्याचबरोबर सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? जी नैसर्गिक साधनसंपत्ती असेल किंवा जी इतर उत्पादन साधनं असतील ती अशा पद्धतीने वाटप झाली पाहिजेत की जेणेकरून पूर्ण समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे किंवा आर्थिक व्यवस्थापन करताना आर्थिक न्याय वाटप करत असताना कुणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनातून राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप करणे ही जबाबदारी अर्थव्यवस्थेची असते. त्याचबरोबर भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे व मर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे. बघा भविष्यकालीन आर्थिक तरतूद करणे महत्त्वाचं असतं. म्हणजे भविष्यकाळामध्ये काय आपला गरजेचं आहे आपल्या देशासाठी किंवा मानवाच्या कल्याणासाठी काय गरजेचं आहे याची तरतूद करून ठेवणे. त्याचबरोबर मानवाच्या ज्या या अमर्याद गरजा आहेत त्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांनी पूर्ण होणार नाहीत. त्यानुसार इतर काही साधनांचा पर्यायी साधनांचा वापर करता येईल का किंवा त्यांचा मेळ घालता येईल का याचाही विचार करणे. उदाहरणार्थ समजा सौर ऊर्जा जे आहे समजा जे आहे सौर इतर इंधन जे आहे ते पुरणार नाहीत हे माहिती ते मर्यादित आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर पवन ऊर्जेचा वापर यासारख्या ऊर्जेचा वापर आता करण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा. बघा जगाच्या पातळीवरती अनेक अशा व्यापारी संघटना आहेत. त्या व्यापारी संघटना काय करतात? या व्यापारात अनेक देशामध्ये होणाऱ्या व्यापाराचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. या कोणत्या उद्देश डोळ्यासमोर घेऊन या जागतिक व्यापार संघटना तयार होतात? तर काही समान अशी उद्देश आहेत. प्रत्येक जागतिक संघटनेचे काही समान असे उद्देश असतात. पहिला उद्देश आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटीघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार जो वेगवेगळ्या देशांमध्ये होत असतो वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून होत असतो यांचा व्यापार व्यवस्थित पद्धतीने हाताळावा यासाठी एक व्यासपीठ असावं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून सगळा हा व्यापार व्हावा यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम जागतिक व्यापार संघटना करत असतात. दुसरा उद्देश आहे व्यापारविषयक मतभेद हाताळणे. वेगवेगळ्या देशांमध्ये जे मतभेद निर्माण होतात व्यापाराविषयी हे व्यापाराविषयी होणारे मतभेद वेगवेगळ्या प्रकारचे नियम करून ते चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा उद्देश हा व्यापार संघटनांचा असतो. जर या व्यापार संघटनांनी जर वाद किंवा मतभेद हाताळले नाहीत तर
त्या व्यापारामध्ये अडथळे निर्माण होतील, यासाठी या व्यापार संघटना काय करतात, या व्यापारामधील जे मतभेद असतात वेगळ्या देशामध्ये होणारे ते हाताळत असतात. त्याचबरोबर सदस्य राष्ट्रांच्या व्यापारविषयक धोरणांवर देखरेख ठेवणे. एखाद्या विशिष्ट व्यापार संघटनामध्ये असणारे जे सदस्य असतात त्या सदस्य राष्ट्रांमध्ये जे व्यापारविषयक धोरणं असतात वेगवेगळी, प्रत्येक देशाने आपल्या देशाच्या गरजेनुसार जे व्यापारविषयक धोरणं निर्माण केलेली असतात त्या धोरणांचा ताळमेळ बसवून दोन देशामधील व्यापार जो आहे तो सुस्थितीत व्हावा यासाठी त्या धोरणांवरती देखरेख ठेवण्याचं काम या व्यापार संघटना ठेवत असतात. तो त्यांचा उद्देश असतो. त्याचबरोबर विकसनशील देशासाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे. जे देश व्यापारामध्ये मागे आहेत, जे देश व्यापार करू पाहतात, अशा देशांना तांत्रिक सहाय्य, टेक्निकल जे हेल्प म्हणतो ते देणे किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यापारविषयक ट्रेनिंग देणे, अशा पद्धतीचं सहाय्य, अशा पद्धतीची मदत या व्यापार संघटना त्या सदस्य देशांसाठी करत असतात. पुढचा प्रश्न आहे, आशिया खंडातील महत्त्वाच्या व्यापारी संघटनेचे कार्य लिहा. आशिया खंडामध्ये असणारी जी व्यापारी संघटना आहे त्या आसियान ही जी व्यापारी संघटना आहे या व्यापारी संघटनेचं कार्य कोणतं? बघा, आसियान ही आशिया खंडातील महत्त्वाची व्यापारी संघटना आहे. या संघटनेचे कार्य पुढील प्रमाणे आहे. बघा, आग्नेय आशिया देशात आर्थिक विकास घडवून आणणे हे महत्त्वाचं आणि अत्यंत महत्त्वाचं असं हे या व्यापारी संघटनेचं काम आहे. आग्नेय आशियात म्हणजे भारत आणि भारताच्या आग्नेयेकडे असणारे जे देश आहेत या देशांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये आर्थिक विकास घडवून आणणे हे व्यापारी संघटनेचं महत्त्वाचं काम असतं. त्याचबरोबर सदस्य देशात सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, म्हणजे व्यापार करत असताना जे सदस्य देश आहेत या संघटनेच्या आसियानचे, या देशामध्ये संस्कृती आणि समाजाचं देखील परस्पर देवाणघेवाण व्हावी या दृष्टिकोनातून देखील ही संघटना प्रयत्न करते, कार्य करते. त्याचबरोबर प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी कर सवलती देण्यास प्रवृत्त करणे, अशा प्रकारचं कार्य ही आसियान संघटना करते. प्रादेशिक शांततेचं प्रोत्साहन देणे म्हणजे काय? दोन देशामध्ये व्यापार होत असताना त्यांचे संबंध हे शांततेचे असावेत, चांगल्या पद्धतीचे असावेत, यासाठी ही संघटना कार्य करते. त्याचबरोबर सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी, व्यापार त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढावा आणि दोन्ही देशांना त्याचा फायदा व्हावा यासाठी कर सवलती, टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी प्रवृत्त करते. पुढचा प्रश्न आहे, औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास कसा घडून येतो? औद्योगिकीकरण म्हणजे काय? इंडस्ट्रियलायझेशन ज्याला आपण म्हणतो, कंपन्या स्थापन करणे, उद्योगधंदे स्थापन करणे, अशा पद्धतीच्या प्रक्रियेला औद्योगिकीकरण असं म्हणतात. यामुळे शहरांचा कसा विकास घडून येतो? तर बघा, औद्योगिकीकरण, नागरीकरण, याला औद्योगिकीकरण हे नागरीकरणासाठी पोषक असते. नागरीकरण म्हणजे शहरीकरण, म्हणजे शहर निर्माण होण्यासाठी हे औद्योगिकीकरण जे असतं ते अत्यंत महत्त्वाचं असतं. औद्योगिकीकरण ज्या ठिकाणी जास्त असेल त्या ठिकाणी आपोआप शहरांचा विकास होत असतो. बघा, औद्योगिकीकरणामुळे त्या प्रदेशाचा विकास वेगाने होतो. मूळची, आता उदाहरण दिले बघा, मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगरात समाविष्ट झाली. म्हणजे मुंबई हे जे शहर आहे ते पूर्वी कोळ्यांची वस्ती होती, परंतु नंतर त्यामुळे काय झालं, त्यामध्ये औद्योगिकीकरण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या या ठिकाणी हळूहळू स्थापन व्हायला लागल्या. कंपन्या, कापड गिरण्या स्थापन व्हायला लागल्या. कापड गिरण्याच्या अनुषंगाने येणारे वेगवेगळे व्यवसाय त्या ठिकाणी स्थापन होत गेले. असं करत 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 या कोळ्यांची वस्ती असलेलं हे जे गाव आहे किंवा हा जो प्रदेश आहे तो मुंबई या मोठ्या शहरामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि मुंबई आता एक मेट्रो सिटी झालेली आहे, महानगर झालेला आहे. त्याचबरोबर औद्योगिकीकरणामुळे रोजगाराची उपलब्धता वाढते आणि बेरोजगारी त्या ठिकाणी आपोआपच वेगवेगळे व्यवसाय, सेवा असे निर्माण होत असतात आणि मग त्या ठिकाणी आपोआपच रोजगाराची पण निर्मिती होते आणि बेरोजगारीही कमी होत असते. नंतर औद्योगिकीकरणामुळे मुंबई भारतातील सर्वात श्रीमंत महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. आपोआप काय झालंय, लोकसंख्या जसं वाढत गेली, परदेशातील पण लोक इथे येऊन राहतात, इतर भारतातील प्रदेशातील लोक देखील इथे येऊन राहतात, त्यामुळे आपोआपच लोकसंख्या वाढत गेली, लोकवस्ती वाढली. या लोकसंख्येच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय, शाळा, कॉलेज, महाविद्यालय सर्व सुरू झालं. त्यामुळे हॉस्पिटल सुरू झाली मोठी मोठी. त्यामुळे आपोआपच हे शहर जे आहे मोठ्या महानगरामध्ये रूपांतरित झालं आणि आज मात्र मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी बनलेलं आहे. औद्योगिकीकरणामुळे देशाच्या आर्थिक विकासाला देखील गती मिळते. अशा पद्धतीने औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येत असतो. पुढचा प्रश्न आहे, जागतिकीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा.
बघा, जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न किंवा एकरूप करण्याची प्रक्रिया होय. भारताची समजा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जी आहे ती जगाच्या अर्थव्यवस्थेशी संलग्न करे, त्या दृष्टिकोनातून होणाऱ्या प्रक्रियेला अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण असं म्हणतात. बघा, त्या अंतर्गत काय असतं, मुक्त व्यापार असतो, नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान मुक्तपणे देशांच्या सीमा पार जात असतात. म्हणजे फक्त एखाद्या देशापुरतीच ते नियम किंवा अर्थव्यवस्थेचे नियम हे मर्यादित नसतात, तर देशांच्या सीमापार देखील या सर्व गोष्टी जात असतात. परकीय गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढून टाकले जातात. म्हणजे परकीय गुंतवणूक म्हणजे काय, म्हणजे इतर देशाच्या कंपन्या देखील त्यावेळी आपल्याकडे येऊ शकतात, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जास्त बंधने नसतात, जेणेकरून ते आपल्याकडे येऊ शकतात किंवा आपल्या देशातील कंपन्या देखील दुसऱ्या देशामध्ये जाऊन उद्योगधंदे स्थापन करू शकतात. जागतिकीकरणात सीमारहित वैश्विक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही प्रकारचे सीमेचे बंधनं, देशांच्या सीमेचे बंधनं या जागतिकीकरणामध्ये नसतात. अलीकडच्या काळात सर्व देशांची आर्थिक धोरणे अर्थव्यवस्थेला जागतिकीकरण म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेकडे घेऊन चाललेली आहेत. आता सर्व मुक्त व्यापार हे धोरण सर्व देशांनी जवळपास स्वीकारलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात जागतिकीकरण म्हणजे कुठल्याही देशातील लोक कुठेही जाऊन त्यांचा व्यापार करू शकतात, आपल्या देशामध्ये येऊ शकतात, आपणही कंपन्या आपल्या देशातील दुसऱ्या देशामध्ये जाऊन करू शकतात. धन्यवाद. आज आपण भौगोलिक कारणे आणि महत्त्वाचे सविस्तर जे प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे आज आपण पाहिलेली आहेत. अशाच प्रकारचे इतर विषयांचे चांगले व्याख्याने पाहण्यासाठी